चोपड्यात बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवरती आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन। चोपडा तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या विविध समस्यांसंदर्भात वारंवार पत्रव्यवहार लेखी व तोंडी करून देखील त्या आदिवासी मुलामुलींच्या समस्या सुटत नसल्याने अखेर आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवेवरती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये सरकारच्या विरोधात व आदिवासी प्रकल्प विभागाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। रास्ता रोको आंदोलन करत असताना दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या दिवसात विद्यार्थी व पालक असे मोठ्या संख्येत पुढील दिशा ठरवणार असल्याचे आंदोलनकर्ते नामा पावरा यांनी सांगितले। या रास्ता रोको आंदोलनामध्ये आदिवासी समाजाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। मुख्य मागणी आहे की आदिवासी वसतिगृहाचे मुलांना रस्त्यावर उतरावं लागतं। कायमपासून निवेदन देऊन बी पाठपुरावा करून बी प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष करत असताना आमच्या आदिवासींना रस्त्यावर उतरावं लागतं। आमची मुख्य मागणी आहे की शासकीय मुलांची वसतिगृह आता मंजूर झालेले आहे, ते स्मशानभूमी ठिकाणी आहे, ते लवकर चांगल्या ठिकाणी बांधण्यात यावे। तिथे नाला आहे, त्याच्यासाठी इथे नगरपालिकांनी चांगल्या ठिकाणी जागा द्यावे। आमच्या मागणी असं आहे की अनेक वर्षापासून खंबाईत नारायण यांच्या तक्रारी देऊन त्यांच्यावर कारवाई करत नाही प्रकल्प अधिकारी दुर्लक्ष वारंवार पत्र देऊन बी त्यांच्यावर दुर्लक्ष करत असताना शरदा मॅडम आहे यांना गडचिरोलीकडे बदली करण्यात यावे। अनेक वर्षापासून पत्रव्यवहार करून बी त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर आम्ही येणाऱ्या दिवसात याच्यापेक्षा मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी यापेक्षा 2 लाखापेक्षा रस्त्यावर उतरू। आमच्या मागण्या जर हे निराकरण झालं नाही आणि डिप्टी शिष्यवृत्ती हे वारंवार पत्रव्यवहार करून बी यांनी दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला रस्त्यावरच उतरावं लागतं। प्रकल्प अधिकारी वारंवार उत्तर देतो असं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरले आहे।